नमस्कार मैत्रिणी, फॅशन आयडियाज बाय प्रिया या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज बघा, इथं वेलवेटचा अस्तरचा ब्लाऊज आहे. तिथं बघा आपण बॅक ची डिझाईन बघणार आहोत. तर बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. चला हो का, बघा इथं मी तयार शोल्डर टाकून घेतलेला आहे, शिलाई मार्जिन सगळं व्यवस्थित. बघा आता गळ्याची उंची टाकणार आहोत. गळ्याची उंची जेवढी तुम्हाला गळा उंची पाहिजे तेवढी उंची टाकून घ्यायची. इथं बघा मी 3 इंचचा बॉक्स करून घेतलेला आहे. व्यवस्थित असं चौकोन करून घ्यायचा. जो आपला शेप द्यायचा त्याचा पहिला चौकोन करून घ्यायचा. मी इथं बघा पान शेप देणार आहे. पान शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि युनिक मी छान अशी डिझाईन बनवतो. व्हिडिओ तुम्ही बघा नक्की. बघा व्यवस्थित असा पान शेप देऊन झालेला आहे. व्यवस्थित जरा असं आपण कटिंग करून घेऊया. व्यवस्थित शेप जसा आहे तसं ठेवून व्यवस्थित, जरी तुम्हाला इकडे तिकडे कपडा होतोय तर तुम्ही टाचणी वगैरे लावून घ्या आणि व्यवस्थित असा कटिंग करून घ्या. बघा व्यवस्थित असं आपलं कटिंग करून झालेलं आहे. बघा व्यवस्थित असं ब्लाऊज खाली ठेवून घ्यायचा व्यवस्थित. बघा असं आपला गळा बघा किती छान कटिंग करून झाले. त्याच्यावरती अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं. जसं आपण व्यवस्थित शेप दिला तसं व्यवस्थित एका वेळी ठेवून घ्यायचं. जरी इकडे तिकडे हलते वाटतात तुम्ही व्यवस्थित असं गळ्याला पिन लावून घ्या. बघा आपण टिच करायला घेणार आहोत. टिच करताना बघा व्यवस्थित दोन्ही कपडे एकत्र धरायचे. काय होतं, वेलवेटचा कपडा घसरतो, पाठीमागं सरकतो आणि अस्तरचा कपडा पुढे जातो. व्यवस्थित असं जसा शेप आहे तसं व्यवस्थित असं दाब फिरून देऊन व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची. बघा आता मध्ये कोण आलेलं, कोण्यासाठी पण व्यवस्थित असं दाब फिरवून व्यवस्थित असं छान असं शिलाई देऊन घ्यायचं. व्यवस्थित जरा काळजी घ्यायची, कारण काय होतं कपडा हा सरकतो वेलवेटचा एकदम मऊ असल्यामुळे. व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन झालेलं आहे. शिलाई देऊन बघा असं झालेलं आहे. व्यवस्थित आपण त्याला बघा जरा कैचीने टाच मारून घेऊया, म्हणजे व्यवस्थित आपल्याला गळा पलटीनं कोणतेही त्रास होणार नाही. गळ्याचं फिनिशिंग वगैरे खूप छान आहे. बघा आता मधली व्यवस्थित असं पान शेप दिलं तिथं व्यवस्थित हळूच कैचीने व्यवस्थित जरा कट करून घ्यायचं, जेणेकरून आपलं जास्त कपडा आपल्याकडे कटिंग केला जाऊ नये. व्यवस्थित बघा असं पलटी करून घ्यायचं. अस्तर आतल्या साईड सारायचा, ब्लाऊजचा कपडा फुल्याकडे आणायचा वरती. व्यवस्थित असं कपडा अस्तरचा सारून घ्यायचा व्यवस्थित. बघा असं जेणेकरून अस्तरचा कपडा व्यवस्थित आत गेला पाहिजे, ब्लाऊज व्यवस्थित वरती आला पाहिजे. व्यवस्थित बघा असं देऊन घ्यायचं. आता आपण बघा शिलाई करणार आहोत. व्यवस्थित कपडे दोन्ही एकत्र धरून शिलाई करून घ्यायची. जसं पहिलं आपण टिच केलं तसं व्यवस्थित टिच करायचं. फक्त गळ्याचा शेप वगैरे आहे असा ठेवून व्यवस्थित कपडा सारून व्यवस्थित घ्यायचा आणि शिलाई देऊन घ्यायची. जरी काय बघा तुम्हाला जर कमरपट्टी लावायची नसेल ना, तर काय कसं तुम्ही गळ्या पहिला टिच केला आहे, खालून पण तुम्ही व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्या आणि फिटिंगच्या साईडनं राहतं तिथून कपडा व्यवस्थित बाहेर काढून घ्या. आणि मग तुम्ही कमरपट्टी लावायची गरज आहे, तुम्ही फक्त आपलं टक्स देऊन घ्या. पण काय होतं, एक असतं म्हणजे कमरपट्टी लावली का नाही, ब्लाऊज व्यवस्थित कमरेत बसतो टाईट, लूज वगैरे काही होत नाही, उचलत नाही, काही नाही. व्यवस्थित बघा गळ्याला व्यवस्थित शिलाई देऊन झालेली आहे. हो का, बघा तुम्ही व्यवस्थित असं शिलाई देऊन झालेलं आहे. बघा तर आपण छान असं तर युनिक डिझाईन ह्याच्यासाठी करणार आहोत. बघा इथं त्यात अगोदर पहिलं काय करायचं, डिझाईन बनवायला घ्यायची नाही. पहिले व्यवस्थित चारी साईडनं अस्तर आणि ब्लाऊज व्यवस्थित कपडा जॉईन करून घ्यायचा, जेणेकरून मागे पुढे होणार नाही. आणि व्यवस्थित चारी साईडनं व्यवस्थित शिलाई देताना पण एक करायचं की कपडा व्यवस्थित दोन्ही सारून व्यवस्थित असं घ्यायचं, म्हणजे ब्लाऊजमध्ये फुगा वगैरे कुठंही येणार नाही. मग शिवल्यावरती पर काय होतं, मग काखेत वगैरे फुगा येतो, जरा मग इकडे तिकडे होतं, असं नाही होणार नाही. त्या साईडचं व्यवस्थित कपडा सारून चारी साईडनं पूर्ण व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. अस्तरचा कपडा आहे तो व्यवस्थित एक्स्ट्राचा आपण कपडा धरलेला असतो ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. व्यवस्थित चारी साईडने शिलाई देऊन झालेले. आता अस्तरचा कपडा एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचा. पण कधीही काय होतं, गळापट्टी आपण कसं कमरपट्टी करायला आपण कसं होतं, काय आपण म्हणतो बाबा तसं करूया, पण एक करायचं, जरा वेळ गेला तर चालेल, पण कमरपट्टी लावायची कधीही. कमरपट्टी लावल्याने कमरे ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो, लूज वगैरे होत नाही आणि फिनिशिंग वगैरे पण खूप छान वाटतं. युनिक डिझाईन होणार आहे, तर तुम्ही बघा कशी डिझाईन वाटते मला. व्यवस्थित असं बघा, तर मी गोल्डनचा कपडा घेतलेला आहे डबल घडी करून, आणि व्यवस्थित त्याला बघा असं आपण गोल जरा पान शेप देऊन घेणार आहोत. खाली गोल आणि वर जरा पानाचा आकार असा देऊन व्यवस्थित बघा आपण दिलेला आहे. व्यवस्थित बघा आता कटिंग करून घेऊया. जेवढं तुम्हाला साईज पाहिजे तेवढं तुम्ही घ्या, बारीक मोठा. मी इथे बघा छोटासाच आपला मी घेतलेला आहे व्यवस्थित असा कटिंग करून. हो का, असा आपला
हे झालेलं आहे कटिंग करून. आता बघा आपण डायरेक्ट हा कधीच जोडायचा नाही. बघा काय करायचं, पहिलं तर अस्तरवर कपडा ठेवून घ्यायचा, अस्तर खाली मांडायचं, त्याच्यावर ब्लाऊजचा कपडा ठेवताना सरळ बाजू अस्तरच्या साईडला ठेवून घ्यायची. चारी साईडला आपण टिच करून घेणार आहोत. फक्त थोडासा गॅप ठेवायचा जेणेकरून आपल्याला तो बाहेर काढता आला पाहिजे. आपण डायरेक्ट पण कसं आहे असा कपडा लावू शकतो, पण काय होतं लेस जर आपण बॉर्डवाली लावली नाही, छोटी लेस लावली तर धागे बाहेर निघतात, मग सगळे दिसून येतात. त्यामुळे ही ट्रिक वापरायची. बघा चारी साईडने शिलाई देऊन झालेलं आहे व्यवस्थित. आता आपण कटिंग करून घेणार आहोत. शिलाई करताना थोडंसं गॅप ठेवायचा जेणेकरून आपल्याला तो कपडा व्यवस्थित बाहेर काढता आला पाहिजे. बघा एका साईडला मी व्यवस्थित असा कपडा ठेवलेला आहे. बघा आपण व्यवस्थित ती कशा असते साह्याने व्यवस्थित असं बघा कपडा धरून बाहेर काढून घेणार आहोत आणि शिवलेली बाजू आत घालवणार आहोत. व्यवस्थित टोक देऊन काढून घ्यायचं व्यवस्थित. बघा आता शिलाई देऊन घेणार, जिथं आपण ओपन जावं ते आत सारून व्यवस्थित शिलाई देऊन घेतलेलं आहे. बघा आपलं असं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला बघा ब्लाऊजला आपण अटॅच करणार आहोत. बघा व्यवस्थित दोन्ही भाग धरून व्यवस्थित मध्ये काढून घ्यायचा कमरेचा. आता बघा आपण ही जे आपण गोल्डनचं कपड्याचं पान शेप बनवलेला तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा. जास्त पण गळ्याच्या वर ठेवायचा आहे, तुम्हाला हवा तसा ठेवू शकता. मी मध्येच वर गळ्यासाठी वर जागा ठेवणार, खाली कमरेसाठी जागा ठेवून व्यवस्थित ठेवून मी मध्ये करून व्यवस्थित बघा चारी साईडनं पूर्ण शिलाई करून घेणार आहे. व्यवस्थित असं बघा चारी साईडनं शिलाईमध्ये जरी लेस तुम्ही छोटी लावली ना तर ह्याचे धागे वगैरे काहीच निघणार नाही. तुम्ही डायरेक्ट जर असं कपडा लावचाल तर मग काय होतं, छोटी जर लेस लावली तर मग त्याचे धागे वगैरे निघतात, मग ते दिसून येतात. मग असं व्यवस्थित लावून झालेले आहे. इथं बघा मी गोल्डनची लेस घेतलेली आहे. खरं तर हा बघा ना ब्लाऊज वेलवेटचा आहे, पण कस्टमरची अशी रिक्वायर्ड होती की जराशी आम्हाला थोडंसं युनिक डिझाईन काहीतरी करा. आता म्हणलं हे कसं तर वेलवेटचे बरेच डिझाईन आहेत पण त्याचं कसं करता येणार नाही, पण ते म्हणले जरा आम्हाला गोल्डनचा कपडा वगैरे लावून जरा व्यवस्थित असं डिझाईन करून द्या. मग आता लेस लावाय घेतलेलं गळ्याला व्यवस्थित जसं आहे तसं शेप आपण पहिल्या वर्षी असं टिच करून घ्या, तसंच व्यवस्थित त्याच्यावरून लेस लावून घेणार. लेस लावताना पण बघा आता लेस कशी लावायची. व्यवस्थित लेस असं मध्ये आपण जो पान शेपचा दिलेला आहे तिथं व्यवस्थित असं घेऊन यायचं आणि तिथनं जसे आपण ती खालचा गोल्डनचा कपडा लावलेला आहे ना वर पान शेपचा, तिथून असं व्यवस्थित त्यालाच आपण लेस व्यवस्थित असं फिरवून घेणार आहोत. व्यवस्थित बघा असं फिरवून घ्यायचं. आपण त्याला गोल राऊंडमध्ये असं फिरवून घेणार आहोत. तुम्हाला अशाच नवनवी जर आयडिया बघायच्या असतील किंवा ब्लाऊजचे डिझाईन वेगवेगळे डिझाईन बघत असेल फॅशन आयडियाज बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपलं कुठेही लेस शिल्लक राहील. व्यवस्थित असं बघा शिलाई देऊन घ्यायची, त्याच्यावरनं व्यवस्थित चारी साईडनं व्यवस्थित असं बघा शिलाई देऊन जशी आहे अशी एक इकडच्या साईडला गळ्याला लागली तशी व्यवस्थित शिलाई देऊन लेस लावून घेतलेली आहे. बघा फायनली आपली लेस अशी झालेली आहे तयार. बघा तर डिझाईन आपली साधी सिंपल पण किती छान वाटत आहे पान शेपमध्ये. तुम्ही असे कुठल्याही ब्लाऊजवर तुम्ही छान असे डिझाईन करू शकता. व्यवस्थित असे बघा डिझाईन बनवली. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. तर चला पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, धन्यवाद.